त्यापैकी आधारलेली असेल आणि आजची मुलाखत मी आपली आज सुरुवात करते. खरं तर रोहित दादांची मी फार ओळख सांगण्यामध्ये वेळ घालवणार नाही, कारण रूढ अर्थाने औपचारिक ओळखी ज्यांच्या इतर कुठल्या कामाने ओळखी होत नाही. मला असं वाटतं की एक अतिशय यशस्वी बिझनेसमन ते पॉलिटिशियन हे जे रिफॉर्मेशन आहे ते रिफॉर्मेशन सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. परंतु राजकारणी असणारे रोहित दादा, त्यांचा राजकारणातला हनीमून पिरियड आता संपलेलं असेल, कारण आता ते दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. जिल्हा परिषद झाली, मग त्यांनी वेगळा मतदारसंघ निवडला. मी त्यांच्या त्या सगळ्या राजकीय प्रवासाकडे जाईल, पण आधी जरा थोडासा हलकं सुरुवात करते. रोहित दादा, सगळी लोक जी आहेत ना, आत्ताची सगळी ही जनरेशन आहे, म्हणजे जरा जरी केस पांढरे झाले तरी लोक वेगवेगळे कलर डाय करून लोक केस काळे करतात. पण पांढऱ्याचं काळं करणारी माणसं, तुम्ही मात्र काही केस अजिबातच काळे करत नाही. काय तुमचा ज्येष्ठ दिसण्याचा प्रयत्न आहे की काय, नेमकं काय? त्याला या काय झालंय, आत्ताच्या काळामध्ये काळ्या गोष्टीची खूपच जास्त चर्चा होते. त्याच्यात भ्रष्टाचार सुद्धा काळाच असतो. खरं तर काळ्या बाहुल्या सुद्धा चालत आहेत मार्केट. काळ्या बाहुल्या सुद्धा मार्केटमध्ये आल्यात. तेच म्हणलो ना, काळेची चर्चा खूपच जास्त चालली आणि काळ्या बाहुल्याने बरंच काय, आणि त्याला लालची साथ, लाल रंगाची साथ. अरे वा. खरं तर हा प्रश्न तुम्ही जो विचारला, माझी मुलं आणि माझी पत्नी रोज मला हा प्रश्न विचारतात, केस काळे कधी करतात. मी त्यांना एवढंच सांगतो की मी जसा आहे तसा आहे, ओरिजिनल रंग आहे, ओरिजिनल माणूस आहे आणि तो तसाच राहणार, एवढंच त्यांना त्या ठिकाणी सांगतो. त्यामुळे जसं आहे तसं आहे, जास्त मी टेन्शन घेत नाही. कदाचित राजकारणामध्ये स्ट्रेस जास्त असल्यामुळे जरा पटपट पांढरे व्हायला लागले, पण पांढरं म्हणजे अनुभव. गेल्या 7-8 वर्षामध्ये राजकारणामध्ये अशा गोष्टी झाल्यात आणि असा अनुभव मला मिळालेला आहे. बघा, 2019ला आमदार झालो, पूर्वी प्लेगची साथ असायची, तशी कोविडची साथ बघितली, सत्ता बघितली, विरोध बघितला, एक मोठा पक्ष फुटताना बघितला, तो फुटला की फुटला, आमचा पक्ष फुटला, परिवार फुटला, परिवारामध्ये पहिल्यांदाच खासदारकी एकामेकाच्या विरोधात होताना बघितली, मग आमदारकी बघितली, मग नंतर कुठंतरी परिवार एकत्रित येतो असं वाटायला. आणि त्याच्यातच ज्या व्यक्तीवर विश्वास होता, की उद्या जाऊन महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची ज्या व्यक्तीमध्ये धमक होती, म्हणजे आदरणीय अजितदादा, त्यांचा दुर्दैवी ॲक्सिडेंट सुद्धा बघितला. परिवारातून एक कर्ता व्यक्ती आणि मोठा नेता गेल्यानंतर परिवारावर काय अडचण होती हे सुद्धा बघितलं. म्हणजे गेल्या 7-8 वर्षामध्ये अनेक गोष्टी बघितल्यामुळे कदाचित तो स्ट्रेस असेल, नाही तर तो अनुभव असेल, याच्यामुळे ते केस पांढरे झाले. पण या पांढऱ्या केसाची शपथ एक तर दादांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जो कुठला आपला महाराष्ट्र धर्म आहे, जो संतांनी, महामानवांनी हा इथं निर्माण केला, त्याच्यावर जी काळी नजर काय लोकांनी घातलेली आहे, त्यांचा सुद्धा खात्मा आपण एकत्रित त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ या ठिकाणी घेतली. क्या बात आहे. खरं तर मी पहिले 2-3 प्रश्न हलके फुलके विचारावे असं म्हटलं, पण दादा अगदी म्हणजे न्यूट्रलमधनं बाहेर आल्या टॉप डबल टॉप टाकण्याच्या तयारीत दिसत आहेत. आणि आपण परिवाराच्या संबंधाने बोललात. खरं तर महाराष्ट्रातलं पवार कुटुंब हे सगळ्यात मोठं कुटुंब समजलं जातं आणि त्या मोठ्या कुटुंबाचा आपणही एक भाग असणं, ही भाग निश्चितच भूषणावं बाब आहे. ही सगळ्यांच्यासाठी एक कुणालाही आनंद देणारी आणि त्याचा आपण गर्व बाळगावा, अभिमान बाळगावा, अशी ती बाब आहे आणि अशा कुटुंबाचे आपण सदस्य आहात.
आणि पवार कुटुंब कधीही फुटू शकत नाही, पवार कुटुंबात कधीही क्लेश होऊ शकत नाही असं सातत्याने म्हटलं जायचं. मात्र मधल्या काळातले जसं आपण म्हणालात की एकाच कुटुंबातले 2 लोक एकमेकांच्या विरोधात खासदारकीला उभे राहिले आणि त्याच्यानंतर अनेक गोष्टी घडत गेल्या. परंतु काही जरी असलं, एवढ्या जरी गोष्टी घडत असल्या तरी पवार कुटुंबामध्ये जो कुटुंब प्रमुखाचा शब्द आहे तो शब्द खालच्या लोकांनी कधीही डावलला नाही किंवा तो शब्द ओलांडला नाही. अगदी दादांनी सुद्धा कधी मोठ्या साहेबांना क्रॉस केला नाही. असं सगळं असताना दादांचं जाणं तर आमच्या सगळ्यांच्यासाठी धक्का होता. पण दादा गेल्यावर अवघ्या 24 तासाच्या आत आदरणीय पवारसाहेब असं म्हणाले की कुणीतरी याच्यामध्ये घातपाताची शक्यता वर्तवत आहे. कलकत्त्यावरून एक बातमी येते. कलकत्त्यावरून म्हणताना त्यांचा ममता बॅनर्जी यांच्याकडेच रोख होता हे वेगळं सांगायची गरज नाही. कलकत्त्यावरून घातपाताची शंका व्यक्त केली जाते, मात्र तसं नाही, हा अपघातच आहे. एकदा पवार साहेबांनी बोललो म्हणजे बोललो, पत्थर की लकीर असं असताना सुद्धा अवघ्या 8व्या-9व्या दिवशी आपण मात्र हा अपघात नसून घातपात आहे असं म्हणाले. पवार साहेबांनी सांगितलेली ती लाईन ती क्रॉस करून आपण मांडताय, हे कसं? 28 जानेवारीला सकाळी 8:45च्या आसपास ॲक्सिडेंट झाला. 9ला 10 मिनटं नाही तर 5 मिनटं असताना आम्हाला कळालं की आपले दादा हे आज आपल्यात नाहीत. हॉस्पिटलला आम्ही सर्वजण तिथे गेलो. पवारसाहेब तिथे आले. पवारसाहेब तिथे आल्यानंतर एक तर ते खूप भावनिक होते. अजितदादा 18 वयाचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांना आणि श्रीनिवास काका म्हणजे त्यांचे बंधू त्या दोघांनाही मुलासारखं पवारसाहेबांनी आणि प्रतिभाजींनी वाढवलं. एक वेगळं नातं अजितदादांचं आणि साहेबांचं होतं आणि दादा कितीही कडक दिसले तरी ते मावळ आणि भावनिक होते. नंतर राजकारणात आले. पवारसाहेबांनी ताकद दिली. दादांचं कर्तृत्व मोठं होतं, स्वकर्तृत्वातून ते मोठे झाले. एक भावनिक नातं त्यांचं होतं. ठीक आहे, मध्ये 2-3 वर्ष वैचारिक लढाई ही होऊ शकते, वैचारिक लढाई ही झाली. पण कितीही आपण वडिलांबरोबर भांडलो, आईबरोबर भांडलो, आपल्या भावना आणि आपलं जे नातं असतं ते तर असतंच ना. त्यामुळे जेव्हा दादांचा हा ॲक्सिडेंटचा विषय त्यांच्यासमोर आला, तिथे आले आणि त्यांनी ते सगळं बघितलं तर पवारसाहेब भावनिक दृष्टिकोनातून खचले. पवारसाहेबांना खचलेलं कुणीही बघितलेलं नाही. पण आपण ज्याला मुलगा मानत होतो, मुलासारखा होतो, त्याचं वय कमी असताना सुद्धा तो आपल्यासमोर तिथं जर त्यांचं मृत्यूदेह पडलं असेल, ठेवलं असेल, तर हे कसं साहेबांना वाटलं असेल याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. त्याच्यातच तिथं असणारे पोलीस डिपार्टमेंट पवारसाहेबांना आम्हाला भेटलं आणि त्यांनी विचारलं की अंत्यविधी आपण आज करणार आहात का उद्या करणार आहात. पार्थ पण तिथं होता. लाखो लोक हे अजितदादांचे फॅन होते. दादांचं अंतिम दर्शन त्यांना घ्यायचं होतं. पवार परिवाराने ठरवलं की त्या दिवशी संध्याकाळी आपण अंतिम दर्शनासाठी लोकांना संधी देऊ आणि दुसऱ्या दिवशी आपण अंत्यविधी करू. त्याच्यात आमच्याकडनं प्रश्न पोलीस डिपार्टमेंटला करण्यात आला. उद्या आपल्याला सोय करायची, कोणाला अडचण होऊ नये याची दक्षता त्या ठिकाणी घ्यायची. अंदाजे किती लोक उद्या येतील? त्यांनी सांगितलं 16 ते 17 लाख लोक उद्या अंत्यविधीला येऊ शकतात. त्यांनी अजून हेही सांगितलं की सोशल मीडियावर वेगळ्या प्रकारची चर्चा आहे. लोक चिडली आहेत, लोकांमध्ये नाराजगी आहे, लोक ॲलिगेशन करत आहेत, काही लोकांची नावं घेत आहेत. याच्यात जर उद्या कुठं काय झालं तर एक वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज आदरणीय पवारसाहेबांना आला. आणि उद्या समजा तुम्ही तिथे आला असताना तर आलाही असता, जर पवारसाहेबांनी वेगळं स्टेटमेंट दिलं असताना तर स्टेटमेंटच दिलं नसतं आणि दुसऱ्या दिवशी भावनिक दृष्टिकोनातून प्रेमापोटी एका व्यक्तीने दगड मारला असता, धक्काबुक्की केली असते आणि चुकून दंगल झाली असते, तर शेवटी इजा सामान्य लोकांना झाली असती. त्या दृष्टिकोनातून पवारसाहेबांनी 5-6 तासाच्या आतच त्यांनी ते स्टेटमेंट केलं, उद्या कुठंही काय चुकीचं होऊ नये. मी 13 दिवसानंतर बोललो, पुराव्यासकट तिथं बोललो.
आणि आमच्या परिवारामध्ये असं कुठंच नाही की बाबांनो कुठं वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. आम्हाला आदेश एवढाच आहे, बोलत असताना पुराव्यासकट बोला, बोलत असताना लोकांबद्दल नाही तर कुठल्याही व्यक्तीबद्दल बोलत असताना आदरानेच बोला आणि कुठेही चुकीचं बोलू नका. त्यामुळे मी वेगळं काही केलं नाही. पुरावे होते, दादांसाठी मी लढत होतो आणि नंतर तुम्ही बघितलं असेल पवार साहेबांनी पाठिंबा दिला, सुप्रियाताईंनी पण पाठिंबा दिला आणि अख्ख्या महाराष्ट्राने तिथं पाठिंबा दिला. त्यामुळे पवार साहेबांचं असं कधी नव्हतं की मी एखादं स्टेटमेंट दिलं तर तू चुकीचं स्टेटमेंट आहे तर विरोधाभासाचं बोलू नको. पुरावा असेल तर तुम्ही बोलू शकता. एवढी लोकशाही आमच्या परिवारामध्ये, म्हणून आम्ही लोकशाही बरोबर त्या ठिकाणी असतो. आपण त्याचं दिलेलं स्पष्टीकरण हे निश्चित पटणारं आहे, कारण ती गर्दी आम्ही सगळ्यांनी अनुभवली, तो भावनावेदही आम्ही सगळ्यांनी अनुभवला. पण एवढी बारामती पक्की बांधलेली असताना, एवढा मोठा बारामतीचा गड आहे, पवारांचं सगळं साम्राज्य तिथे आहे, तुमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग आहे आणि ते प्रचंड घट्ट आहे. असं असतानाही अशी काय गोष्ट घडते की रोहित पवारांना बारामती, पुणे सगळं सोडून कर्जत जामखेडचा मतदारसंघ निवडावा लागतो? हे काय राम शिंदेंशी तुमचं एवढं काय आहे की तुम्हाला इकडे यावं लागलं? का बरं तुम्ही इथे कर्जत जामखेड? पुणे जिल्ह्यामध्ये सुप्रियाताई खासदार होत्या, दादा आमदार होते, सत्तेत असताना पालकमंत्री होते. माझी सुरुवात राजकारणाची जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाली. घराणेशाही हा विषय असतो, चर्चेत येतो. माझ्या बाबतीत सुद्धा तो चर्चेत आला नाही तर येणार होता याचा अंदाज त्या ठिकाणी मला माहीत होता. त्यामुळे डायरेक्ट आमदारकी खासदारकी लढण्यापेक्षा जिल्हा परिषदपासून सुरुवात व्हावी अशी माझी इच्छा होती. आणि त्याच्याचबरोबर आमदारकीचा पण मतदारसंघ निवडत असताना सोपा न घेता, तो जर अवघड असेल आणि तिथं करण्यासारखं खूप असेल तर मग उद्या जाऊन आपण काय करू शकतो हे सिद्ध करू शकतो. त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये अनेक अडचणी होत्या. तिथं साधा हॉस्पिटलसुद्धा नीट नव्हतं, तिथं प्रशासकीय बिल्डिंग खराब होत्या, तिथं पिण्याच्या पाण्याचे प्रश्न होते, शिक्षणाचे प्रश्न होते, बरेच काय होते. म्हणून अवघड मतदारसंघ निवडायचा म्हणून तो त्या ठिकाणी निवडला. राम शिंदेंच्या विरोधात काय मी होतो असं नव्हतं, पण तिथे जाऊन निवडणूक लढणं, ती जिंकणं यात मला श्रेय जात नाही. पण तिथे असताना सामान्य लोकांनी मताच्या माध्यमातून माझ्या विश्वास ठेवून मला आशीर्वाद दिला, हे महत्त्वाचं. म्हणून सातत्याने 2 टर्म मी तिथं प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे तिथं जे काय जमलं ते करण्याचा प्रामाणिकपणे, म्हणजे सोपा मार्ग नाही घेतला मी, थोडा अवघड मार्ग घेतला. कर्जत जामखेडमधला झालेला जो बदल आहे तो आम्ही बघतोय. विशेषतः आता जो नवा नगर आणि जामखेडला होणारा जो एक चांगला मार्ग तयार झाला आहे तोही बघतोय आम्ही. मधले अंतर्गत रस्ते बघतोय, बराचसा बदल आता होतोय, ही चांगली गोष्ट आहे. असं असताना सुद्धा दुसऱ्यांदा निवडणूक लढवताना मात्र विजय खूप जिकिरीचा होतोय असं वातावरण झालं होतं. आणि तरीसुद्धा तुम्ही जिंकलात याचं श्रेय कुणाला? कारण आता आपण जिथे बोलत आहोत इथून जवळच निलंगा आहे आणि निलंग्यामध्ये पाशा पटेलांची आता बऱ्यापैकी साम्राज्य उभं राहते. पाशा पटेलांची एक सभा तुमच्या मतदारसंघात झाली होती. इथे पाशा पटेलांचे खूप सारे लोक असतील. कोणाला श्रेय असेल पाशा पटेलांच्या सभेला, राम शिंदेंच्या प्रभावहीन प्रचाराला, कंटाळलेली भाजपाला कंटाळलेले लोक, की रोहित पवारांचं कर्तृत्व? काय नेमकं काय आहे त्याच्यात? श्रेय मलाही जात नाही, कुणालाही जात नाही. तिथं असताना जनतेला हे श्रेय त्या ठिकाणी जातं. खरं तर आपण बघितलं नाही तर आमचा अंदाज जो होता तो खूप मोठा होता. 10 आमदार आमचे निवडून आले, खासदार 8 निवडून आले. जे थोडक्यात नाही तर मोठ्या मताधिक्याने पडलेले जे आमचे उमेदवार होते त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर, बोलल्यानंतर बाहेरून मतदार मोठ्या प्रमाणात आणण्यात आले होते. जातीवाद, धर्मवाद मोठ्या प्रमाणात केला गेला होता. RSSचा वापर करून कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचं भेदभाव निर्माण करून विष पेरण्याचा प्रयत्न हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला गेला होता. आणि अचानक काहीच आपल्या हातात नाही, मग लाडकी बहीण योजना आणून त्याच्यातून ॲडव्हान्समध्ये 4,500 रुपये, 6,000 रुपये घरामध्ये समजा 2 महिला असतील 3 महिन्याचा ॲडव्हान्स हा दिला गेला. आता महिना होऊन सुद्धा पैसे मिळत नाही, पण त्यावेळेस ॲडव्हान्समध्ये दिला गेला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा प्रभाव झाला. त्यामुळे जी अपेक्षा होती त्या लेवलला त्या ठिकाणी झालं नाही. काही प्रमाणात
मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आपल्याला माहिती. म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा मी थोडक्या का होईना मताने निवडून आलेले मोठे मोठे नेते. पाशा पटेलांनी तुमच्याबद्दल फार अगदी अर्वाच्य पद्धतीने प्रचार केला. भाषणातला स्तर अगदीच खाली गेला होता. फार म्हणजे अगदी माझ्यासारख्या माणसाला ते बघताना फार संकोचल्यासारखं वाटत होतं. त्याच्यावर तुम्ही कधीच नंतर प्रतिक्रियाही दिली नाही, तुमच्या भाषणातही दिली नाही. ज्या पक्षामध्ये ते आहेत तोच पक्ष महिलांना कधी आदर देत नाही. तुम्ही बघा, पाशा पटेल त्यांच्याच पक्षाचे आता अशा लेवलला जाऊन महिलांबद्दल बोलतात आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा होत नाही. आणि मग आमचा एक मोरे नाना नावाचा कार्यकर्ता फक्त राम शिंदेच्या विरोधात काहीतरी बोलतो. जसं तुम्हाला सुद्धा नोटीस आली तसे त्यांना सुद्धा सुरेखण्णांना नोटीस आली. विधान परिषदेमध्ये बोलवलं आणि माफी मागायला लावली. अरे पाशा पटेल महिलांबद्दल जो बोलला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय माफी मागायला नाही लावली? त्यांना काढायला पाहिजे होतं. तसंच तिथं उत्तर प्रदेशचा खासदार, तिथं असे अनेक उदाहरणं देऊ शकतो. त्याच्यामध्ये भाजपमध्ये कुठं ना कुठंतरी महिलांचा आधार ठेवला जात नाही. तर काल 2023ला महिलांना आरक्षण देण्याचा बिल आलं होतं. सर्वांनी सपोर्ट केला, म्हणजे काँग्रेसने सपोर्ट केला. पण ते महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, ते डिलिमिटेशन बिल होतं. कालचं बिल 2023चं महिला आरक्षणाचं ते पास केलं. काल महिला आरक्षणाचं नाव पुढे केलं आणि डिलिमिटेशन घोषवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच लोकांना डिलिमिटेशन माहीत नसेल. ग्रामपंचायतचं इलेक्शन आणि नगर परिषदचं इलेक्शन हे लढत असताना सत्तेत जो नेता असतो आपल्या कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी अख्खा वॉर्ड तोडून टाकतो. आणि मग हे कुटुंब आपल्याला मतदान करू शकतो ते देऊ शकत नाही. मग वेळं वागडं कापायचं. जे नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये झालं तेच काल डिलिमिटेशनच्या माध्यमातून हे खासदारकीला आणि आमदारकीला करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्याच बरोबर काल फक्त महिलांच्या बिलाचा वापर केला. म्हणजे कुठंतरी भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे. पाशामध्ये त्याचंच एक प्रॉडक्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा खूप प्रभाव नाही, त्याच्यावर मी रागवलेलो नाही, कारण का तो योग्य पार्टीमध्ये आहे. आता आपण हे कर्जत जामखेडच्या मतदारसंघाबद्दल बोलत होतो आणि तिथल्या विजयाबद्दल. मला त्याची एक आठवण दादांच्या सोबतची आठवते की दादा प्रीती संगमला बहुतेक भेट झाली होती आणि दादा तेव्हा म्हणाले की बघ बेटे आम्ही तुझ्या प्रचाराला आलो नाही. म्हणजे काय? म्हणजे अजितदादांना असं वाटत होतं की राम शिंदे पराभूत व्हावे. कदाचित म्हणजे महायुतीमध्ये दादा असताना सुद्धा एवढं रोहितवर प्रेम आहे दादांचं, म्हणजे असणारच ते. परंतु मग महायुतीचं काय झालं, नेमकं काय? आपण असं बोलू शकतो, दादांना कदाचित राम शिंदे सर निवडणुकीत पडावेत असं नक्कीच वाटत नसेल. पण दादांना हे मात्र वाटत असेल की रोहित पवार हा निवडून यावा. त्यामुळे कदाचित त्यांनी त्या ठिकाणी ते स्टेटमेंट दिलं असेल. हे म्हणून पवार का असतात त्याचं हे चांगलं उत्तर आहे की पवार कसे असतात आणि पवार कशी उत्तरं देतात. पण म्हणत पवारांना जोडून की तुमचं आणि दादांचं इतकं सुंदर बॉन्डिंग आणि दादांचं जाणून दादा गेल्यानंतरचा एक जो भक्कम स्टँड, जो संबंध महाराष्ट्राला वाटत होतं की हा स्टँड कुणीतरी घेतला पाहिजे आणि हा स्टँड आपण घेतला. आणि हा स्टँड घेत असताना आपला सगळ्यात आपण टप्प्याटप्प्याने स्टँड घेतला. आपण पहिल्या टप्प्यात फक्त अपघाताच्या संबंधाने बोलत होतात आणि खूप विस्तृतपणे बोलत होतात. यातल्या BSR कंपनीबद्दल आपण बोलत होतात आणि त्यावेळेला आपण असं सांगितलं की दादा बाय रोड जाणार होते, पण दादा बाय रोड न जाता त्या दिवशी त्यांनी फ्लाईटचा प्रवास केला जो दादांना करायचा नव्हता. नेमकं काय? आणि एका माणसाचा फोन आला. आपण थेट पटेल आणि तटकरेंकडे आरोप करताय. आरोप करतोय असं मी म्हणणार नाही. आमच्या मनामध्ये शंका आहे, त्या शंकेचं निरसन झालं पाहिजे. 27 तारखेला दुपारपर्यंत कॅबिनेट होती. कॅबिनेटमधून दादा मोकळे झाले होते. त्यानंतर काही व्यक्तिगत कामं होती म्हणून ते ती कामं सोडवत होते. संध्याकाळी एक बैठक ठरली होती सुनील तटकरेंबरोबर. ती बैठक समजा 4 वाजता होती का 5 वाजता होती. सुनील तटकरेंना यायला वेळ लागला. ते आले उशिरा. त्या चर्चेमध्ये नरेश अरोरा,
त्याचा जो काही कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचा होता दादांना तो करू नका, बरंच काय अशी चर्चा तिथं सुरू होती. बैठक बराच वेळ सुरू झाली, बराच वेळ चालली आणि मग ती चालत असताना त्यांना प्रफुल्ल पटलांचा फोन आला. एक कुठली तरी फाईल होती, दादा कुठलीही फाईल अर्धवट सोडत नव्हते, त्याच्यावर सही तरी करायचे आणि जर चुकीची फाईल असेल ती परत तरी पाठवायची. मग त्या फाईलबद्दल बोलत असताना ते म्हणाले, म्हणजे प्रफुल्ल पटेल म्हणाले की फार महत्त्वाची फाईल आहे. दादा म्हणले असली फाईल माझ्याकडे आज तरी नाही आली. नाही तुमच्या मंत्रालयात आली. अरे मी इकडं घरी, मंत्रालयात फाईल. मग मंत्रालयातून फाईल आणता आणता उशीर लागला, तो येऊन सही करायला उशीर लागला आणि मग हे सगळ्या गोष्टी होत असताना